टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळे तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, 24 तासात लावला रस्ता लुटीचा छडा। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या निरोगी आयुष्यासाठी एकविरादेवी मंदिरात महाआरती। 3 नोव्हेंबरला चितांग चित्रपटाचा ज्योती टॉकीज मध्ये होणार प्रीमियर शो। पत्रकार परिषदेत निर्माता आरिफ शेख यांची माहिती। बुराई नदी पात्रातून होणाऱ्या वाळू तस्करीला आळा घाला, दरखेडा ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मराठे यंदाची दिवाळी साजरी करणार नाहीत, मराठा आंदोलकांचा निर्णय। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धुळेची मागणी। राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्याचा संघ जाहीर। अक्कलपाडा धरणातील पाणी बुरझड लघु सिंचन प्रकल्प 7 पायरी धरणात सोडावे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मराठा आरक्षणासाठी विरार शहरात 1 दिवसीय साखळी उपोषण। अवैध गॅस सिलेंडर डेपोवर धुळे तहसील कार्यालयाची कारवाई। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 7 नोव्हेंबर रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा। माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण यूट्यूबवर देखील पाहू शकतात। यूट्यूब, ट्विटर, फेसबुकवर माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांना लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। रस्ता लूट प्रकरणाचा धुळे तालुका पोलिसांनी 24 तासात छडा लावला आहे। एका आरोपीस ताब्यात घेऊन 39,05,933 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यातील तालुका बाळापूर येथील रिधोरा येथील व्यावसायिक रवींद्र वसंतराव देशमुख वय 27 हे दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी मेहुणबारे येथून 33,05,933 रुपये किमतीचा शेती उपयोगी औषधांचा साठा घेऊन धुळे चाळीसगाव रोडने धुळ्याकडे येत असताना सायंकाळी 5 वाजता शिरूड चौफुली येथील पुलाच्या 500 मीटर अंदाजे रोडावर एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर क्रमांक MH18W37J1991 थांबवून आम्ही फायनान्स कंपनीचे लोक आहोत, तुमच्या बोलेरो गाडीवर हप्ते थकीत आहे, म्हणून ही गाडी धुळेतील फायनान्स ऑफिसला घेऊन जावी लागणार आहे असे सांगून तक्रारदारास शिवीगाळ व मारहाण करून तक्रारदार व साथीदाराचा मोबाईल व पैसे बळजबरीने हिसकावून तसेच बोलेरो गाडीतील शेतीउपयोगी औषधांच्या वस्तू चोरून नेल्या। या संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती व 24 तासाच्या आत एका आरोपीसह मुद्देमाल तालुका पोलिसांनी हस्तगत केलाय। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकोंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये काल एक महत्त्वाची कामगिरी केली। त्यामध्ये एक स्विफ्ट डिझायर कारमधून काही आरोपी आले आणि त्यांनी एक गाडी चालवली पिकअप, त्यामध्ये जवळजवळ 33 लाखाचे औषधे होते शेतीमध्ये वापरायची। ती गाडी त्यांनी हायजॅक केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही फायनान्शियल लोक आहोत आणि आपले हप्ते थकले, त्यामुळे आम्हाला ती गाडी झडती घ्यायची आणि गाडी ताब्यात घ्यायची आहे। त्यानंतर त्यांनी बळजबरी करून हा माल चोरून नेला, त्यामुळे 354 गुन्हा दाखल केला आहे। त्यामध्ये जो गाडीची किमतीसह आणि गेलेल्या मालासह 39 लाखाचा माल आपण हस्तगत केलेला आहे। त्यामध्ये एकूण 3 आरोपी दिसून येत आहेत, त्यातले एक आरोपी ताब्यात घेतले आहे, 2 आरोपी शोध घेत आहोत। केलेल्या कामगिरीबद्दल तर ही महत्त्वाची कामगिरी आहे धुळे तालुका पोलीस स्टेशनची, तिथं मी या ठिकाणी कौतुक करतो। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलंय। उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांचं आरोग्य सदृढ व निरोगी राहावं यासाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धुळे शहरातील आई एकविरादेवी मंदिरात महाआरती करण्यात आली। या प्रसंगी मराठा समाज बांधव सपत्नीक उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यात विविध ठिकाणी जाहीर सभा घेत आक्रमक भूमिका घेतली।
24 ऑक्टोबरपर्यंत सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा उपोषणादरम्यान कुठलेही औषधोपचार किंवा वैद्यकीय सेवा घेतली जाणार नाही आणि अन्न पाण्याचाही त्याग केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली। त्याच पार्श्वभूमीवर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। आमरण उपोषण सुरू असल्याने आणि अन्न पाणी औषधोपचार त्यागल्याने त्यांची प्रकृती बिघडत आहे। त्यांची प्रकृती चांगली राहो आणि आई जगदंबा त्यांना मराठा आरक्षणाचा लढा लढण्यासाठी बळ देवो, म्हणून धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या निरोगी आयुष्यासाठी आज सकाळी 9 वाजता आई एकविरा देवी मंदिरात सपत्नीक महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर महाआरतीचं आयोजन धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा, युवा मोर्चा, महिला मोर्चा, मराठा पंच मंडळ तसेच समस्त मराठा संघटनेच्या वतीने तसेच धुळे जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलं होतं। यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यात आला। यावेळी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, समाधान शेलार, मोहन टकले, गणेश निंबाळकर, अशोक सुडके, राजेंद्र जाधव, ट्रस्ट विश्वस्त सोमनाथ गुरव, सर्व मराठा समाज बांधव उपस्थित होते। आई एकविरा जगदंबे, आई एकविरा मातेच्या चरणी, जगदंबेच्या चरणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील क्रांतिकारी योद्धा, मराठा समाजाचे जे काही मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी जे काही बसले, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ज्यांनी मृत्यूशय्येवर झोपून मराठा आरक्षण मागत आहेत, त्यांना त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावते, त्यांनी अन्न पाणी त्याग केलेला आहे, पाणी देखील कालपासून सोडून दिलेलं आहे। आम्ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी महाआरतीच्या माध्यमातून प्रार्थना केलेली आहे की आई जगदंबा आमचा क्रांतिकारी योद्धा मनोज जरांगे पाटील यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य दे। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी अन्नत्याग आंदोलन करून उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर त्या मराठा आरक्षणाचा वणवा पेटलेला आहे। मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आहे। आरक्षण अत्यंत विधायक मार्गाने चालू आहे। विधायक मार्गाने चालू असलेल्या आरक्षणाला सर्व 5 कोटी मराठा समाजाने, महाराष्ट्रातील समाजाने पाठिंबा दिलेला आहे। मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात असल्यामुळे मराठा आरक्षण जर या काळामध्ये सरकारने देऊन टाकलं तर काही लोकांच्या दुकानं बंद पडणार आहेत। त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांचा देखील विध्वंसक हिंसक आंदोलनाला विरोध असून त्यांनी देखील सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारची जाळपोळ आणि कुठल्याही प्रकारचं तीव्र आंदोलन करू नका, शांततेच्या मार्गानेच आंदोलन करू। आणि मनोज जरांगेंच्या शांततेच्या आंदोलनाचा धसका सरकारने घेतलेला असून आरक्षण देण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये सरकार देखील आलेला आहे, परंतु काही विध्वंसक टोळ्या आयमन फिल्म्स प्रस्तुत आरिफ शेख यांची निर्मिती असलेला आणि दिग्दर्शक फैज अहमद यांनी दिग्दर्शित केलेला चितांग या ऐराणी चित्रपटाचा प्रीमियर शो धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहात दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रदर्शित केला जाणार आहे। या चित्रपटाचा रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असं आवाहन चित्रपटाचे निर्माते आरिफ शेख, दिग्दर्शक फैज अहमद धुळेकर यांनी पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केलं। या प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य चंद्रशेखर पाटील, नाट्य चित्रपट कलावंत भटू चौधरी, कॅमेरामन DOP सत्तार शेख, सचिव सचिन मांगुल यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते। फैज अहमद यांनी सुमारे 10 वर्षापूर्वी चंदन हा पहिला ऐराणी चित्रपट दिग्दर्शित केला होता। मोठ्या कालावधीनंतर अथक परिश्रमातून त्यांनी आता चितांग हा चित्रपट दिग्दर्शित केलाय। त्यांच्या ऐराणी भाषेवरील प्रेमाने भारावण व ऐराणी भाषेसाठी काहीतरी योगदान द्यावं असं मनापासून वाटल्याने या चित्रपटाची निर्मिती केली, अशी भावना निर्माता आरिफ शेख यांनी यावेळी व्यक्त केली। 3 नोव्हेंबर रोजी चितांग हा चित्रपट धुळे शहरातील ज्योती टॉकीज येथे प्रदर्शित केला जाणार आहे। त्यानंतर दररोज दुपारी 12 वाजता या चित्रपटाचा शो होणार आहे। या चित्रपटात मुंबईतील स्टार कलाकारांसह खानदेशातील अनेक कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत। सामाजिक व कौटुंबिक विषयावरील हा चित्रपट आहे। खानदेशातील अहिराणी व मराठी भाषिक कुटुंबांनी एकत्र येऊन हा चित्रपट अवश्य पाहावा असं आवाहन यावेळी निर्माता आरिफ शेख, दिग्दर्शक फैज अहमद यांनी केलंय। ऐराणी चित्रपट चितांग हा उद्या संध्याकाळी 6 वाजता ज्योती थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय। त्याचा प्रीमियर शो होतोय आणि त्यासाठी तो चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्या चित्रपटाचे निर्माते आमचे मित्र आरिफ भाई
दिग्दर्शक फैज धुळेकर अहमद आणि आमचे डीओपी हे सगळे लोक मुंबईवरून इथे आले आणि एकंदरीत इथं कल्चर आणि इथली जी काही भाषा जे काही बोलले होते ते बघून त्यांना खूप कौतुक वाटतंय. आम्ही जो काही घेतला निर्णय ऐरणी चित्रपट बनवण्याचा तो निर्णय आमचा योग्य आहे असं मला वाटतंय आणि आमच्या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळेल अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली. जसं भटू म्हणाल बघाशी आता आपली ऐरणीवर प्रयोग करणाऱ्या सर्व जे काही खानदेशातले जे काही प्रेक्षक वर्ग आहेत त्या प्रेक्षक वर्गाची एक जबाबदारी की आपण सगळ्यांनी आवर्जून हा चित्रपट बघितला पाहिजे आणि ऐरण चित्रपट मोठ्या पडद्यावरती येण्यात जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 15-20 वर्षानंतर मोठ्या पडद्यावरती ऐरण चित्रपट येतोय आणि तो पण आपल्या मातीतला विषय घेऊन हा चित्रपट येतोय. आपल्याकडे जे कल्चर आहे आपल्याकडे ज्या प्रकारचे व्यवहार चालतात अशा प्रकारचे जे काही व्यवहार आहेत ते दाखवले त्या चित्रपटामधनं आणि या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकऱ्याची जी काही व्यथा आहे तो जो काही कर्जामध्ये बुडतो आणि नंतर त्याची जी काही अवस्था होते ती अवस्था या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे आणि म्हणून माझी वैयक्तिक सगळ्यांना अशी विनंती असेल की आपण सगळ्यांनी भरभरून या चित्रपटाला प्रतिसाद द्यावा आणि मोठ्या संख्येने उद्या संध्याकाळी 6 वाजता ज्योती थिएटरवरती प्रीमियरसाठी आपण सगळ्यांनी यावं आणि आपण आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना देखील सांगावं की हा चित्रपट आपण सगळ्यांनी तिकीट काढून बघितला पाहिजे. तिकीट पण काय फार मोठं नाही तसं अतिशय माफक दरामध्ये जसं आपण मराठी चित्रपट बघतो तसंच आपल्याला हा चित्रपट बघायला मिळणार आहे. आणि मित्रांनो या ज्या काही मित्रांनी आपल्या दोस्तांनी जे धाडस केलं आहे त्या धाडसाचं जर कौतुक करत असेल तर आपल्याला चित्रपट पाहणं हे क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं. धन्यवाद. शिंदखेडा तालुक्यातील मौजे ग्रामपंचायत दरखेडा शिवारांतर्गत येणाऱ्या बुराई नदी व आदी छोटे मोठे धरणामधून होणाऱ्या अवैध वाळू तस्करीला आळा घालण्यात यावा या मागणीसाठी आज दरखेडा सरपंचांसह उपसरपंच सदस्य यांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन दिलं. प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की ग्रामपंचायत दरखेडा शिवारांतर्गत येणाऱ्या बुराई नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत आहे. वाळू तस्करांचा हा उच्चार शेत शिवारातील विहिरींना व तलावांवर हानिकारक ठरत आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या वाळू तस्करीमुळे दरखेड्यासह परिसरातील गावांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. बुराई नदी पात्रात होणाऱ्या वाळू तस्करीमुळे मोठमोठे खड्डे पडल्याने पाण्याचा प्रवाह तिथेच थांबत असल्याने पुढील गावांना पाण्याचा प्रवाह होत नाही. त्यामुळे नदीपात्रात होणाऱ्या वाळू तस्करीला आळा घालण्यात यावा अशी मागणी प्रस्तुत निवेदनातून करण्यात आली आहे. मी दरखेडा गावातून सरपंच प्रतिनिधी गणेश गंगाराम पवार यांनी आज दिनांक 2/11/2023 रोजी एक जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे वाळू वाहतूक थांबवण्यासाठी. आमच्या दरखेडा गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे व आज निर्माण व्हावा आणि कमीत कमी त्यांनी 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाळू वाहतूक केलेली आहे आणि अवैधरित्या थांबवण्यासाठी दरखेडा ग्रामस्थ आज पूर्ण हजर झालेले आहेत आणि ते निवेदन आज दिलेले आहे. तरी त्यांनी लक्ष देऊन ते काम करावं ही आमच्या दरखेडा ग्रामस्थांची व सरपंचांची विनंती. यावेळी आज निवेदन देण्याच्या टायमाला दरखेडा ग्रामस्थ सर्व उपस्थित होते आणि आज जे निवेदन दिलेलं आहे 2 तारखेला ही जर मागणी जर त्यांच्याकडनं जर मागणी जर नाही झाली तर दरखेडा हे ग्रामस्थ पूर्ण रोडावर उतरून आंदोलन करतील आणि आंदोलनामध्ये काही झालं तर ते ग्रामस्थ जबाबदार राहणार नाही हे त्यांनी दखल घ्यावी. सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारच्या वेळकाढूपणाच्या धोरणाचा निषेध नोंदवलाय. त्यासाठी धक्कादायक निर्णय घेत यंदा दिवाळी साजरी न करण्याचं जाहीर केलंय. यंदाची दिवाळी काळी दिवाळी असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार वेळकाढूपणा करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नाशिकच्या सकल मराठा समाजाने व्यक्त केली. आरक्षणाच्या प्रश्नावर विविध स्वरूपाची आंदोलने राज्यभर सुरू आहेत. या प्रश्नांवर समाज बांधव व आंदोलकांच्या भावना तीव्र होऊ लागल्या आहेत. त्याचे पडसाद विविध शहरांमधून उमटत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात आंदोलकांनी दिवाळी न साजरी करण्याचं आवाहन केलंय. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार दिवसेंदिवस दबाव वाढत असताना नाशिकमधील सकल मराठा समाजाने यंदा काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. राजकीय कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. आंदोलन शांततेत करण्याचं आवाहन करीत तूर्त नाशिक बंद करण्याचा विचार नाही. शांततेच्या मार्गाने मराठा समाजाचे उपोषण सुरू राहणार असल्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी सांगितले. येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाची सभा झाली.
यावेळी दत्ता गायकवाड, दिनकर पाटील, करण गायकर, विलास शिंदे, बंटी भागवत, शिवाजी सहाणे, भागवत आरोटे, सुधाकर बडगुजर, प्रताप मेहरोलिया, अनिल ढिकले, प्रकाश लोंढे, सुरेश मारू, डॉक्टर तुषार जाधव, डॉक्टर सपना राऊत, वत्सला खैरे, पूजा धुमाळ, पूनम पाटील यांनी आपली भूमिका मांडली। महाराष्ट्र शासनाने 31 ऑक्टोबर 2005च्या शासन निर्णयाची जुनी पेन्शन योजना रद्द करून सध्याची NPS योजना सुरू केली। शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असल्याने हा दिवस शिक्षण क्षेत्रातील काळा दिवस म्हणून पाळण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धुळे महानगर धुळेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यभर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी आपापल्या आस्थापनेवर काळ्या फिती लावून या शासन आदेशाचा आपलं कर्तव्य बजावून निषेध केला। तसे धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय येथे वेतन अधीक्षक मीनाक्षी गिरी मॅडम यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी शासनादेशाचा निषेध करताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धुळे महानगराध्यक्ष नितीन ठाकूर, कार्यवाह प्रकाश पाटील, धुळे ग्रामीण अध्यक्ष हेमंतकुमार विस्पुते, धुळे ग्रामीण कार्यवाह प्रसाद पाटील, विभागीय कोषाध्यक्ष सुनील मोरे, संघटन मंत्री जयेश कोर, महानगर कोषाध्यक्ष अभिजित जोशी, महिला आघाडी प्रमुख सीमा डोंगरे, प्रसिद्धी प्रमुख मनोज कुमार सूर्यवंशी, अनिल पाटील, विनोद भांबरे, गुलाब ठाकरे, श्री SP भांबरे, श्रीमती CN पाटील मॅडम, सौ VK सोनवणे, श्रीमती PA ठाकूर, श्रीमती चैताली देसले, श्रीमती शिल्पा कुलकर्णी, श्रीमती मनीषा काकडे, श्री दिलीप बागुल, PV शिरसाट, पंकज चौरे, राकेश दिनेश रुद्र, किरण पालवे अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख मनोज सूर्यवंशी यांनी कळवली आहे। सहसंपादक सुनील गवळी, नाशिक। धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व संघर्ष क्रीडा मंडळ कापडणे यांच्या संयुक्त विद्यमाने कापडणे येथे किशोर व किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड स्पर्धा दिनांक 7-8 ऑक्टोबर रोजी घेण्यात आल्या होत्या। या स्पर्धेतून एकूण 20 खेळाडूंची निवड करण्यात आली होती। या 20 खेळाडूंमधील अंतिम 12 खेळाडूंची निवड दिनांक 26 ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती व या खेळाडूंची परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे। किशोर मुळे, जय शिरसाट, करण अकडमोल, शनी पाटील, मितेश सेंदाणे, महेश गोसावी, विजय भील, परीक्षित ठाकरे, अन्सारी अमान, निरंजन पाटील, हिमांशु सेंदाणे, भावेश बागुल, यशपाल राऊळ या संघाच्या प्रशिक्षकपदी रुपेश सूर्यवंशी, तर किशोरी मुली प्रियंका पाटील, जान्हवी पवार, हर्षदा पाटील, प्रेरणा पावरा, हर्षदा पावरा, हेमांगी शिरसाट, सेजल देसले, नेहा गुज्जर, वर्षा पावरा, दिशा पाटील, दीपाली पाटील, किंजल खेडकर या संघाच्या प्रशिक्षकपदी निखिल पाटील यांची निवड करण्यात आली। यावेळेस धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी मुझफ्फर अली सय्यद सर, प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र मोरे, अखिल शेख, जितेंद्र ठाकरे, बंटी मोरे, कबड्डी पंचप्रमुख अभय सोनार, धुळे जिल्हा पंचमंडळ सचिव दिलीप सोलकी, शरद फुलपगारे, नरेंद्र नगराळे, सुमित आढाव, दिवाकर पाटील, प्रथमेश सोनार, रोहित सोनवणे उपस्थित होते। सहसंपादक सुनील गवळी, नाशिक। धुळे तालुक्यातील बुरझड, वडणे, नंदाणे, सायणे या गावांमधून आतापासूनच दुष्काळाचं सावट पसरलंय। पाण्याचा प्रश्न भीषण झाल्याने या गावांमधील ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठा सामना करावा लागतोय। पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अक्कलपाडा धरणातील पाणी बुरझड लघु सिंचन प्रकल्प 7 पायरी धरणात सोडावं अशी मागणी बुरझड 7 पायरी धरण संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे। ही गावे नेहमीच दुष्काळाशी सामना करतात, नेहमी अवर्षणग्रस्त असतात, तरी 2023-24 हे वर्ष अतिशय भयावह अशा दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे। तरी या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा बुरझड लघु प्रकल्प 7 पायरी याच्यावर अवलंबून आहे। त्या धरणाला कोणत्याही प्रकल्पाचा स्रोत नाही, फक्त नैसर्गिकरित्या स्रोत आहे। म्हणून या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून बुरझड लघु प्रकल्प 7 पायरी या धरणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे। तसेच भविष्यात अशा दुष्काळाशी सामना करण्याची वेळ येणार नाही यासाठी अक्कलपाडा धरणातून 5% पाणी बुरझड लघु प्रकल्पासाठी कायमस्वरूपी आरक्षित करण्यात यावं अशी बुरझड व परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे। तीच मागणी जल संघर्ष समितीच्या मार्फत करण्यात येत आहे। तरी महाशयांना विनंती आहे की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्वरित निकाली काढावा।
या आशाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। यावेळेस माजी सरपंच एन.डी. पाटील, सरपंच संतोष पाटील, मच्छिंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, जगन्नाथ जाधव, सुनील पाटील, शरद पाटील, सुरेश सावंत, दीपाली नेरकर, चुडामण पाटील, रामेश्वर पाटील, दिनेश पाटील, नितीन पाटील, संदीप पाटील, दत्तात्रय पाटील, समाधान पाटील, यादव पाटील, अशोक नागबल आदी सर्व उपस्थित होते। मी ज्ञानेश्वर पाटील व माझ्या बुरदड गावाचे सर्व ग्रामस्थ, नंदाणे गावाचे सरपंच व पूर्ण ग्रामस्थ, सायना गावाचे सरपंच व पूर्ण ग्रामस्थ, तसेच वडणे गावाचे सरपंच व पूर्ण ग्रामस्थ, आम्ही चारही गावाचे लोक आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। निवेदन देण्याचा उद्देश हा होता की आमच्या या चारही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भयानक अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आम्हाला आमच्या बुरदड गावाच्या सातपायरी धरण, ज्याला आम्ही बुरदड लघु प्रकल्प म्हणतो, ज्याचा स्रोत या चारही गावांना पाणी पुरवठ्याच्या योजना ज्या आहेत, चारही गावांना ज्या विहिरी आहेत त्या आमच्या सातपायरी धरणाजवळ म्हणजे बुरदड लघु प्रकल्पाजवळच चारही गावांना पाणी पुरवठा होतो। आज त्या धरणामध्ये एक थेंब पाणी नाहीये। अशा बिकट परिस्थितीमध्ये व भयानक परिस्थितीमध्ये आम्ही या संकटाला सामोरे जातोय। तर आम्ही कलेक्टर साहेबांना जे निवेदन दिलं त्याच्यात आम्ही असा उल्लेख केलेला आहे की आमचा अक्कलपाडा जे धरण आहे त्याचा जो डावा कालवा त्याच्यातनं आम्हाला पाटसारी करून जे बुरदड लघु प्रकल्प आहे सातपायरी धरणात त्याच्यात पाटसारी करून पाणी टाकण्यात यावं। त्याच्याने आम्ही आमच्या चारही गावांचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न हा सुटणार आहे। तर या प्रश्नाचा कायमस्वरूपी मार्गी लावावा म्हणून असं आम्ही विनंती केली साहेबांना। अशा पद्धतीने आम्ही विनंती केली। धन्यवाद। वसई तालुका मराठा समाज संस्थांच्या वतीने आज लढा गरजवंत मराठ्यांचा मराठा सरसेनापती मनोज जरांगे पाटील यांच्या स्मरणार्थ विरार शहरातील विरार स्टेशन जवळ एक दिवसीय साखळी उपोषण छेडण्यात आलं। या साखळी उपोषणात सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांसह समाज बांधवांनी सहभाग नोंदवला होता। अंतरवाली सराठी या गावात मराठा योद्धा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व सकल मराठा बांधव एकवटला आहे। आमच्या हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाला न्याय मागण्यासाठी मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी अन्नत्याग करून स्वतःच्या जीवाची बाजी लावत समाजासाठी ते उपोषण करत आहे। त्या अनुषंगाने पाठिंब्यासाठी एकत्र येऊन सकल मराठा समाजाचे उदयदादा जाधव यांच्याबरोबर मराठा समाजातील ज्येष्ठ नेते समाजसेवक यांनी आंदोलनाच्या ठिकाणी आपला क्रोध व्यक्त केला। वसई तालुक्यातील सर्व मराठा समाज एकत्र येऊन जरांगे पाटील यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन सकल मराठा समाज वसई संस्था यांच्या मार्फत करण्यात आलं आहे। 17 दिवसाच्या उपोषणानंतर सरकारने 30 दिवस मागितले, पण आम्ही त्यांना 40 दिवस दिले। या 40 दिवसात त्यांनी कुठलीही समाजाच्या हक्कासाठी हालचाल केली नाही। जर अजून वेळ मागत असेल तर हा फक्त वेळ काढूपणा आहे। सरकारला आरक्षण द्यायचं नाही असं दिसून येत आहे, असं मत मराठा आंदोलकांनी केलं आहे। जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली। आरक्षणाचा तोडगा सुटला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मराठा समाजाने दिलेला आहे। योगेश साबळे, विरार प्रतिनिधी। धुळे शहरातील पारोळा रोड बडगुजर पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या 4 भुजा मार्बल परिसरात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर वाहनात भरत असल्याची गुप्त माहिती अप्पर तहसीलदार विनोद पाटील यांना मिळाली। त्यांनी लागलीच आपले पथक सोबत घेऊन भरणाऱ्या केंद्रावर धाड टाकली असता सदर ठिकाणी साकीर पिंजारी नामक व्यक्ती हा सदर ठिकाणी अवैधरित्या गॅस 6 भरलेले सिलेंडर, एक इलेक्ट्रिक गॅस पंप, एक वजन काटा व मुद्देमाल जप्त करून जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 1955 अंतर्गत पुढील कारवाईसाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी मायानंदजी भांबरे साहेब यांच्या ताब्यात देण्यात आले। यावेळी अप्पर तहसीलदार विनोद पाटील, मंडळ अधिकारी सागर नेमाणे, मंडळ अधिकारी कमलेश बाविस्कर, गौण खनिज महसूल सहाय्यक नाना गवळी, मनोहर पाटील, निलेश सांगळे सर्व पथक घटनास्थळी दाखल झाले होते। तर याबाबत आझादनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। ही दुसरी कारवाई असून आतापर्यंत पहिल्या टप्प्यात 18 सिलेंडर तर 6 सिलेंडर जप्त करण्यात आले आहे। यापुढे देखील अशाच प्रकारे अवैधरित्या गॅस सिलेंडर भरणाऱ्यांवर कारवाई चालू राहील, अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता होण्यासाठी दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी
नंदुरबार जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी शहादा प्रकाशा येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत प्रकल्प प्रमुख, बीट प्रमुख मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजही तुटपुंजा मानधनावर काम करावं लागत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं मुश्किल झालंय। मानधनात वाढसह आदी सुविधा पुरवाव्यात यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह संघटनेतर्फे शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावे, निवेदने, आंदोलने केली गेलीत, तरी शासन स्तरावरून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पाठपुराव्याची दखल अद्याप घेतली गेली नाही। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष जावं याकरिता पुन्हा दिनांक 7 नोव्हेंबर रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाचं आयोजन करण्यासाठी शहादा प्रकाशा येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत प्रकल्प प्रमुख, बीट प्रमुखांनी सहभाग नोंदवला। आयोजित बैठकीच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे सचिव राजूदादा पाटील, वकील पाटील, अमोल बैसाणे यांनी परिश्रम घेतले। अधिक माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे यांनी दिली। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, 24 तासात लावला रस्ता लुटीचा छडा। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या निरोगी आयुष्यासाठी एकविरादेवी मंदिरात महाआरती। 3 नोव्हेंबरला चितांग चित्रपटाचा ज्योती टॉकीज मध्ये होणार प्रीमियर शो। पत्रकार परिषदेत निर्माता आरिफ शेख यांची माहिती। बुराई नदी पात्रातून होणाऱ्या वाळू तस्करीला आळा घाला, दरखेडा ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मराठे यंदाची दिवाळी साजरी करणार नाहीत, मराठा आंदोलकांचा निर्णय। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धुळेची मागणी। राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्याचा संघ जाहीर। अक्कलपाडा धरणातील पाणी बुरझड लघु सिंचन प्रकल्प 7 पायरी धरणात सोडावे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मराठा आरक्षणासाठी विरार शहरात 1 दिवसीय साखळी उपोषण। अवैध गॅस सिलेंडर डेपोवर धुळे तहसील कार्यालयाची कारवाई। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 7 नोव्हेंबर रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा। आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।